ॲग्रिकल्चर आणि अलाइड सायन्सेसचे फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे. त्याची डेट परत एकदा 31 तारखेपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. मग त्यानंतर लगेच फर्स्ट राऊंड लागेल. तेव्हा स्टुडंट जनरली फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज या ऑप्शनला घेऊन कन्फ्यूज असतात. तर त्यामुळे मी आज तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी तेजश्री. कृषीमयमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज हे ऑप्शन कसे यूज करायचे हे एक्झाम्पल सहित सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण बेसिक बघूयात की फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज हे काय आहे. तर फ्रीज म्हणजे काय? फर्स्ट राऊंड लागल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज मिळतं तेच कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करू शकता. फ्लोट ऑप्शन काय आहे की तुम्हाला जे कॉलेज मिळालंय फर्स्ट राऊंडला ते तर तुम्हाला ऑप्शन म्हणून ठेवायचंच आहे. प्लस बाकी जे कॉलेजेस आहेत, पहिल्यांदा तुम्ही जे प्रेफरन्स दिलेले आहेत कॉलेज, त्यांना तुम्हाला ट्राय करायचे, तर अशा केसमध्ये तुम्ही फ्लोट ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि रिफ्यूज ऑप्शन काय? फर्स्ट राऊंडला तुम्हाला जे कॉलेज मिळालंय ते तुम्हाला नकोच होतं, मग अशा केसमध्ये तुम्ही रिफ्यूज ऑप्शन सिलेक्ट करू शकता. म्हणजे सेकंड राऊंडला तुम्ही एक फ्रेश पार्टिसिपेट होता. मग बाकी सगळ्या कॉलेजचा विचार केला जातो आणि ते कॉलेज तुम्हाला नाही दिलं जात. आता आपण फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज हे काय आहे एक्झाम्पल सहित बघूयात. आता इथं मी 8 कॉलेजला प्रेफरन्स दिलेला आहे. त्यामध्ये ABCDEFGH असे कॉलेजेस आहेत. तर आता आपण बघूयात की फ्रीज म्हणजे काय. तर आता जे कॉलेजचे प्रेफरन्स दिले होते त्यापैकी मला फर्स्ट राऊंडलाच एक कॉलेज मिळालेलं आहे. त्यामुळे मला इथे ऍडमिशन घ्यायचे, तर अशा केसमध्ये तुम्हाला जे पाहिजे तेच कॉलेज तुम्हाला मिळालंय, तर त्यावेळेस तुम्ही फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करा. आता आपण बघूयात की फ्लोट ऑप्शन काय. तर इथं जो कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला आहे त्यापैकी तुम्हाला आता डी कॉलेज मिळालेला आहे. मग अशा केसमध्ये तुम्हाला हे कॉलेज ऑप्शन म्हणून पण ठेवायचं आहे, प्लस हे जे ABC कॉलेज आहे तिथं पण तुम्हाला ट्राय करायचं आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही फ्लोट ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडसाठी फ्लोट ऑप्शन नाही राहत, फक्त फर्स्ट राऊंडसाठी फ्लोट ऑप्शन राहतो. आणि जर सेकंड राऊंडला तुम्हाला बी कॉलेज मिळालं तर तेव्हा जे डी कॉलेज तुम्हाला मिळालेलं होतं फर्स्ट राऊंडला ते तुमच्याकडे नाही राहत, म्हणजे तुम्हाला बी कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं. किंवा जर तिथं घ्यायचं नसेल तर परत तुम्ही रिफ्यूज करू शकता. आता आपण बघूयात की रिफ्यूज ऑप्शन काय. तर कॉलेज मिळालेलं आहे डी आणि तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचंच नाहीये, तर अशा केसमध्ये तुम्ही रिफ्यूज ऑप्शन सिलेक्ट करा. आणि मग नंतर सेकंड राऊंडला ABC आणि EFGH असे तुमच्या कॉलेजचे प्रेफरन्स राहतील. तर आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. तुम्हाला फर्स्ट राऊंडला जेव्हा कॉलेज अलॉट होतं तेव्हा तुम्हाला फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज या तिन्हीपैकी एक ऑप्शन तर सिलेक्ट करावाच लागतो. जर हे ऑप्शन सिलेक्ट केले नाहीत तर तुम्ही डायरेक्ट स्पॉट राऊंडसाठी फक्त इलिजिबल राहता, बाकी सेकंड आणि थर्ड राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल राहत नाही. आणि जर तुम्ही फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे जागा स्वीकृती शुल्क आहे 1000चं ते पे करावं लागतं. आणि जर तुम्ही फ्लोट ऑप्शन सिलेक्ट केलेलं असेल फर्स्ट राऊंडमध्ये तेव्हाही तुम्हाला 1000 रुपीज पे करावे लागतात, जे जागा स्वीकृती शुल्क आहे. मग नंतर जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेताय सेकंड, थर्ड किंवा स्पॉटला, तेव्हा हे पहिल्यांदाच तुम्ही 1000 रुपीज पे केलेले असतात फ्लोट ऑप्शन थ्रू, मग ते परत तुम्हाला भरायची गरज नसते. अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला फर्स्ट राऊंडला जो तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिलेलं कॉलेज आहे तेच जर तुम्हाला मिळालं तर तेव्हा तुम्ही फ्लोट ऑप्शन नाही सिलेक्ट करू शकत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता कॉलेजमध्ये तेव्हा जर काही डॉक्युमेंट्समध्ये इनकम्प्लीट असेल तर तेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्यायला रिजेक्ट राहता. तर अजून जर तुम्हाला काही ऍडमिशन रिलेटेड काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्याला मी नक्कीच रिप्लाय करेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे ऍग्रिकल्चर आणि अलाइड सायन्सेसमध्ये आता ऍडमिशन घेतात असे स्टुडंटना फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांना नक्कीच यूज होईल की फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज ऑप्शन नेमके कसे यूज करायचे. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्लस जर तुम्हाला चॅनलला इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर कृषीमय म्हणून चॅनलचं पेज आहे तिथं फॉलो करू शकता. धन्यवाद.